आज आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेची माळ बनवलेली आहे। साखरेची माळ आपण नेहमी बाहेरून आणतो, तर आज आपण अवघ्या 5 मिनिटात घरच्या घरी साखरेची माळ कशी बनवायची हे पाहूया। करायला अगदी सोपी आहे। गुढी करता घरातच आपण साखरेची माळ बनवली तर त्याचा आनंद ही काही वेगळाच असतो। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण माळ बनवायला सुरुवात करू। एक वाटी आपण साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतपत पाणी घेतलेले आहे। पाक तयार करायला ठेवू। पाक तयार होईपर्यंत आप्पे पात्रांना तूप लावून घेऊ। आप्पे पात्रांमध्ये माळ केल्यामुळे ती झटपट तयारही होते आणि त्याला एकसारखा आकारही येतो। दोरा आपण 5 मिनिटाकरता पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता आणि तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आपल्याला माळ बनवायची आहे तितक्या पात्रांना आपण तूप लावून घेतलेला आहे। त्यामध्ये दोरा घालायचा आहे आणि दोरा थोडा प्रेस करून घ्यायचा आहे। साखर विरघळलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे दूध घालायचं आहे। दूध घातल्यामुळे साखरेमध्ये जर काही घाण असेल तर ती घाण वर येते। साखरेची माळ अगदी बाहेर सारखी पांढरी शुभ्र दिसते। दूध घातल्यानंतर 5 मिनिटाकरता उकळू द्यायचं आहे। वरती जी मळी आलेली आहे ही काढून घेऊयात। साखरेचा पाक एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। पाक थोडा थंड व्हायची वाट बघायची आहे आणि चेक करायचा आहे। तार जर एकदम लांब पर्यंत तयार झाली ह्याचा अर्थ पाक बनत आलेला आहे। अशी तार तयार झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटाकरताच पाक छान उकळू द्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आणि आप्पे पात्रांमध्ये पाक भरायचा आहे। साखरेचा पाक आहे, जर हा थंड झाला तर लगेचच त्याची गोळी बनणार आहे, तर त्यामुळे आपण ही प्रोसिजर फास्ट करायची आहे। पटपट आप्पे पात्रांमध्ये पाक भरून घ्यायचा आहे आणि पाक भरल्यानंतर अगदी 3 ते 4 मिनिट असंच ठेवायचं आहे। हलक्या हाताने दोरा ओढायचा आहे। आपण आप्पे पात्रांना तूप लावलेलं आहे, हलक्या हाताने दोरा ओढला तर साखरेची गाठी ही लगेचच वर येते। तर अशा सोप्या पद्धतीने अवघ्या 5 ते 6 मिनिटात साखरेची माळ ही तयार झालेली आहे। घरात स्वतःच्या हाताने तयार केलेली माळ ही गुढीला घालण्याचा आनंद हा वेगळाच आहे। तर तुम्ही अशा प्रकारे साखरेची माळ करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन गोडाच्या रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।